रामकृष्ण हरी. सर्व बार्शीकरांना सबंध महाराष्ट्रातल्या देशभरातल्या भाविकांना आषाढी एकादशीच्या बळापासून शुभेच्छा. आज बार्शीमध्ये तृतीयपंथी समुदायाच्या वतीनं आमचे सहकारी तृतीयपंथी गुरु किरण मस्तानी आणि प्रीती आणि या सगळ्या समुदायाच्या वतीनं आज या ठिकाणी फराळ वाटपाचा कार्यक्रम भाविकांसाठी आयोजित केला होता. श्री भगवंताच्या चरणी सुद्धा दर्शन घेण्यासाठी ही जी रांग आहे ही रांग अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सकाळपासून लागली आहे आणि इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या हातामध्ये फराळ द्यायला पाहिजे हा जो भाव आहे, ही जी वृत्ती आहे, ही वृत्ती या ठिकाणी आमच्या बार्शीतल्या तृतीयपंथी समुदायाच्या मनामध्ये निर्माण झाली आणि याच हेतून त्यांनी सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आज फराळीचं वाटप ठेवलं. हा फराळीचा वाटपाचा नुसता उपक्रम नाही तर हे परिवर्तन आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे अनुकरण आहे. आणि मला असं वाटतं की हे जे अनुकरण आहे एखाद्या समुदायाने की जो गर्दीच्या बाहेर आहे पण तो गर्दीच्या मधोमध उभा आहे आणि गर्दीच्या मधोमध नुसता उभा नाही तर भोवतालच्या गर्दीच्या हातामध्ये तो अतिशय सेवाभाव वृत्तीनं फराळ ठेवतो आहे. याचा अर्थ हे अनुकरणीय आहे आणि हा अनुकरणीय भाव याचा संसर्ग सबंध महाराष्ट्रभर सबंध देशभर पसरावा अशा पद्धतीची अपेक्षा मी भगवंत चरणी व्यक्त करतो. आणि टिंकू पाटील प्रीत्या या ठिकाणी सगळी मंडळी आहे आमची. आणि सगळ्यात मोठी गोष्ट असं आहे की ज्या वेळेला सगळ्या शेकडो जणांना फराळीचं वाटप झालं त्यावेळेला आमचे तृतीयपंथी सगळे असं म्हणाले की ही जी सेवा आहे ही सबंध सेवा आमची भगवंताच्या चरणी आम्ही समर्पित करतो. आणि एवढं सगळं करून सुद्धा आमचं काहीच नाही, हे सारं ह्या भगवंताचं आहे, हे सारं या सगळ्या भाविकांचं आहे, भक्तांचं अशा पद्धतीचा भाव यांचा आहे आणि म्हणून यांच्याबद्दल मला विलक्षण आनंद वाटतो. धन्यवाद. एकादशीच्या सर्वांना भक्तिमय शुभेच्छा. आज एकादश आहे आणि आम्ही खूप पुण्यवान आहेत की आम्ही भगवंत मंदिराच्या तिथं आम्ही आज प्रसाद वाटप केला. त्याबद्दल मी स्वतःपेक्षा जास्त या भगवंत नगरीमधील जे काही व्यापारी आहेत, दुकानदार आहेत त्यांच्यामुळेच मी हे करू शकले, कारण माझं वैयक्तिक असं तर काहीच नाहीये. ज्यावेळेस आम्ही जोगवा मागायला जातो त्यावेळेसच हे पैसे आहेत आणि त्या पैशातूनच आज मी हा उपक्रम राबवलाय. तर पांडुरंग विठ्ठला चरणी भगवंत चरणी एकच प्रार्थना आहे की सगळे भगवंत नगरी मधले जे काही व्यापारी आहेत, भाविक भक्त आहेत जे तुझ्या दर्शनाला येतात आणि या भगवंत नगरीमध्ये राहतात त्यांना सुख समृद्धी आणि भरभराटी लाभो. आणि तृतीयपंथी समाजामध्ये म्हणलं तर हे पहिलाच उपक्रम यावर्षी आम्ही लाभवलेले आहे आणि हे उपक्रम लाभवण्याचं म्हणजे मुख्य कारण म्हणजे आमचे सचिन सर गुरु आहे आमचे, यांच्यामुळेच आज आम्ही एवढ्या समाजात गर्दीत आज आम्ही उभे आहोत. कारण हेच कारण आहे, कारण देव हा फक्त माणूस स्त्रीचा किंवा पुरुषाचा तर नाही येतो, तो आमचा पण आहे आणि आम्हालाही तुमच्या सोबत पुढे चालायचं आहे, चांगले काम करायचे आहेत. आणि ह्या वर्षी छोटा उपक्रम होता, आणखीन आम्ही तुमच्या सर्वांची साथ लाभली तर आम्ही पुढच्या वर्षी आणखीन मोठा उपक्रम घेऊ. खूप खूप धन्यवाद सर्व बार्शीकरांचा, सर्व भाविक भक्तांचा मी मनापासून आदर करते. धन्यवाद.